नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। बऱ्याचदा जाड महिलांचा प्रॉब्लेम हा असतो की त्यांना साड्या पुरत नाहीत। तर यासाठी मी तुम्हाला अशा 5 ट्रिक दाखवणार आहे। यापैकी तुम्ही कोणत्याही ट्रिकचा वापर करू शकता। तर ज्यांना साड्या पुरत नाहीत किंवा बघा काही साड्या असतात त्या कमी लांबीच्या असतात, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे साडीचा जर का ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस तसाच ठेवा। आणि आता बघा रेडीमेड ब्लाऊज भेटतात किंवा छान छान असे पीस भेटतात किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही त्या साड्यांवरती वापरू शकता। आता हा एक छान ऑप्शन झाला, परंतु सगळ्यांनाच काही हा ऑप्शन आवडेल असं नाही आहे। तर त्याच्यासाठी दुसरा जो ऑप्शन आहे तो मी तुम्हाला सांगते की या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की साडीचा जो काही कलर असेल त्या कलरचं सेम फॅब्रिक तुम्ही इथे घेऊ शकता आणि ते साडीला लावू शकता। आता ह्या दोन अशा मी तुम्हाला ट्रिक सांगितलेल्या आहेत। पण समजा तुम्हाला ह्यातलं काहीच करायचं नसेल तर मात्र मग साडी कशी नेसायची, तुम्हाला साडी अगदी जशीच्या तशीच पाहिजे, तुम्हाला ह्यातलं काहीच करायचं नाही, तर ती साडी कशी नेसायची हे मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे। तर पहिली गोष्ट, ज्यावेळी आपण साडी नेसायला सुरुवात करतो, ज्यावेळी साडी ती खोचायला सुरुवात करतो, त्यावेळी बघा आपण आपल्या बेली बटनच्या राईट साईडला त्या कमरेपासून किंवा आपलं जे शोल्डर आहे त्या लाईनपासून आपण ती साडी आहे ती खोचायला सुरुवात करतो। पण इथे आपल्याला साडी आता पुरत नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बेली बटनच्या थोडंसं राईट साईडला, एकदम बेली बटनवरती पण घेऊ नका, थोडंसं राईट साईडला घ्या, जसं मी घेतलेलं आहे त्याप्रमाणे। किंवा आता हे जास्त झालं आहे थोडंसं, मी आणखी पण इथे खेचून घेते, म्हणजे बघा एवढं तुम्ही घेऊ शकता। तर बेली बटनच्या थोडंसं राईट साईडला तुम्ही साडी खोचायला सुरुवात करा आणि आता पूर्ण आपल्या साडी अशाच प्रकारे व्यवस्थित अशी खोचून घ्यायची आहे। त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं असतं की पहिल्यांदा बघा बऱ्याचशा महिला आधी पहिल्यांदा निऱ्या साडीच्या काढतात, पदर साडीचा काढतात आणि त्यानंतर निऱ्या काढतात। इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे पदर काढायचा नाही, तर पहिल्यांदा तुम्हाला निऱ्या काढून घ्यायच्या आहेत। फक्त आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पदर आपला केवढा पाहिजे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे। आता पदर जो आहे, आता आपल्या साडी पुरत नाही म्हटल्यावरती आपण पदर जास्त घेऊन चालणार नाही आहे। इथे तुम्ही काय करू शकता, आपल्या गुडघ्यापर्यंतचा पदर तुम्ही घेऊ शकता। आणि बघा जास्तीत जास्त तुम्ही बघा आता ही साडी कशी आहे, या साडीला असे गोंडे आहेत, म्हणजे पदराला गोंडे लागलेले आहेत, म्हणजे जे आपण टॅसल्स म्हणतो ते। तर तशा प्रकारच्या ना साड्या तुम्ही घेऊ शकता। म्हणजे काय होईल की आपण आता गुडघ्यापर्यंतचा हा पदर घेणार आहोत, पण खाली आता हे जे गोंडे असे आहेत ना, तर त्यामुळे थोडीशी पदराची बघा आपली उंची पण वाढत आहे। तर यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या साड्या वापरू शकता। आता इथे आपण गुडघ्यापर्यंतचा पदर घेतलेला आहे आणि त्यानंतर आता राहिलेला जो काही साडीचा भाग आहे त्याच्या पूर्णपणे आपण इथे निऱ्या काढायला सुरुवात करत आहोत। इथे साडी फिटिंग आपल्याला काही करायची नाही आहे। ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला निऱ्या काढता आणि त्यानंतर पदर काढत असाल तर तुम्हाला इथे साईड फिटिंगची गरज नाही लागत। आणि साईड फिटिंगसाठी बघा आपल्याला थोडंसं फॅब्रिक सोडावं लागतं, तर ते थोडंसं फॅब्रिक जे असतं ते आपलं वाचताना एखादी जी आपली निरी असते ती येते। आता इथे तुम्ही कोणत्याही साईडने निरी काढू शकता, लेफ्ट साईडने काढा किंवा राईट साईडने काढा, जी तुम्हाला योग्य वाटते पद्धतीतून तुम्ही सुरुवात करू शकता। आता इथे निऱ्या बघा मी आता इथे काढलेल्या आहेत, 4 किंवा 5 अशा प्रकारच्या साड्यांच्या आपल्या निऱ्या येऊ शकतात। आता इथे निऱ्या ज्यावेळी आपण खोचून घेतो त्यावेळी मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती मी तुम्हाला अगदी जवळून सुद्धा दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकेल। तर इथे आता बघा ह्या निऱ्या मी अशा धरून ठेवलेल्या आहेत। आता ह्या निऱ्या ज्यावेळी मी अशा बघा एक एक करत एकत्र करत चाललेली आहे ना, त्यावेळी त्या निऱ्या ज्यावेळी मी खोचते आहे ना, तर त्याच ठिकाणी मी बघा ती जी साडीची बॉर्डर आहे ती बघा अशा प्रकारे एकत्र केली, म्हणजे निऱ्यांसोबतच मी ती जी साडीची बॉर्डर आहे ती एकत्र केली आणि त्यानंतरच आता ह्या सगळ्या निऱ्या मी आता खोचून घेत आहे। यामुळे काय होईल की आपली ही जी म्हणजे निऱ्याचा जो भाग असणार आहे किंवा साईड फिटिंगचा जो भाग असणार आहे तो आपला सैल होणार नाही किंवा सुटणार नाही, यासाठी तुम्हाला तो निऱ्यांसोबतच ती जी साडीची बॉर्डर आहे ती एकत्र धरूनच आपल्याला खोचून घ्यायची आहे। आता इथे शेवटचा ऑप्शन मी तुम्हाला सांगते की ज्यांना साड्या पुरत नाहीत ना आणि पदर आपल्याला एकदम लहान येत असेल, तर यासाठी तुम्ही अशा प्रकारे सिंगल पदर घेऊ शकता। म्हणजे काय होईल की आपण अगदी गुडघ्यापर्यंत पदर जर घेतला ना तरी तो सिंगल पदरमध्ये छान दिसतो, म्हणजे लांब हा दिसूच शकतो। त्यासाठी हा पण एक ऑप्शन चांगला आहे बघा, म्हणजे ज्यांना आवडत असेल त्यांनी सिंगल पदर घेऊ शकता। ज्या स्त्रिया कम्फर्टेबल आहे सिंगल पदरसाठी तर त्यांनी तो पदर घेऊ शकता। आणि सिंगल पदर जर का तुम्हाला नीट
प्लीट घेता येत नसेल तर त्यासाठी पण मी चॅनलवरती व्हिडिओज आहेत, तर ते पण तुम्ही नक्की पहा. आणि आता इथे ज्यांना सिंगल पदर घ्यायचाच नाही आहे तर त्यांच्यासाठी आता आपण इथे पदर काढणार आहोत. आता पदराच्या प्लीट्स आपण जशा नॉर्मली काढतो त्याचप्रमाणे आपल्याला काढायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे बघा, ही जी आपली बॉर्डर आहे साडीची ही पाठीमागून व्यवस्थित अशी घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा जो पदर आहे तो आपल्याला खेचायचा आहे. व्यवस्थित म्हणजे खेचून घ्या, तो ताणून घ्या जरा पदर, नाहीतर काय होणार आहे माहिती आहे का, की ही जी गळ्याजवळची प्लीट आहे ना ती सैल होऊ शकते. तर आता ही सैल झाली आहे कारण की मी तो पदर व्यवस्थित अजून घेतलेला नाही आहे आणि इथे साईड फिटिंगचे जे आपले साईड प्लीट्स आहेत त्या पण आपल्या व्यवस्थित अशा दिसत नाही आहेत. यासाठी परत एकदा आपण तो पदर असा व्यवस्थित असा खेचून घेणार आहोत पाठीमागून व्यवस्थित. जर का व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही अशा पदराच्या प्लीट्स किंवा तो पदर आहे तो थोडासा शेक करा, म्हणजे थोडासा हलवा असा, आणि त्यानंतर त्या प्लीट्स असणार आहेत त्या जरा व्यवस्थित अशा सेट करून घ्या, जेणेकरून तुमची ही जी गळ्याजवळची प्लीट आहे ना ती सैल होते ना ती अजिबात सैल होणार नाही. आता बघा, आधी माझी ही जी गळ्याजवळची प्लीट होती ती सैल होत होती, पण आत्ता मात्र अजिबात सैल झाली नाही. अगदी परफेक्ट अशी आपली ही आलेली आहे आणि पदर पण बघत असाल आपण व्यवस्थित आलेला आहे. आता इथे पदराला आपल्याला पिन लावायची आहे. तर खांद्याच्या थोडंसं पाठीमागे जेवढा हात तुमचा जात असेल तेवढं तुम्ही या ठिकाणी पिन आहे ती लावू शकता. आता खांद्याच्या पाठीमागे आपण ही पिन लावून घेतली की त्यानंतर साईडच्या ह्या ज्या प्लीट्स आपण पडलेल्या आहेत त्या ऑटोमॅटिकली पडलेल्या आहेत, त्या फक्त आपल्याला सेट करायच्या आहेत. बघा, छोट्या छोट्याशा प्लीट्स पडलेल्याच आहेत, बाकी आपलं काही करायचं नाही आहे, तिथे फक्त सेट करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या सेट करायच्या राहिलेल्या आहेत, तर त्या निऱ्या आपण सेट करून घेणारच आहोत. आता इथे समोरच्या ह्याच्या पदराच्या प्लीट्स बघा किती सुंदर अशा दिसत आहेत, त्या अगदी व्यवस्थितपणे आपला पदर हा आलेला आहे. तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की आपण पदर हा म्हणजे शेवटला काढलेला आहे तो. आणि समजा तुमची जर काही गळ्याजवळची प्लीट सैल होत असेल, तुम्हाला जमत नसेल, तर त्यासाठी तुम्ही इथे एक एक्स्ट्रा जी पिन असते ती तुम्ही इथे लावू शकता. अशा सगळ्या प्लीट तुम्ही धरून, जशी मी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला मी दाखवत असते, तर तशाच प्रकारे तिथे पिन एक छोटीशी अशी लावू शकता. आणि इथे साईड प्लीट्स बघा आपल्या छान अगदी आलेल्या आहेत, म्हणजे आपण काहीच केलेलं नाही आहे तरी पण आपल्या प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. आता इथे ह्या निऱ्या आहेत त्यांना मी ही एक पिन आधी लावून घेते. बघा, ही एक पिन मी लावून घेतली, त्यानंतर त्या निऱ्या सेट करायच्या आहेत. आता निऱ्या काही जास्त सेट करायची आवश्यकता नाही कारण की ते अगदी साडी जी आहे ती अगदी राहणारी आहे, जास्त फुलणारी वगैरे नाही आहे. त्यामुळे मी डाव्या पायावरती सगळ्या निऱ्या घेतल्यात आणि त्या फक्त तशा प्रेस करत चाललेली आहे. तर बघा, तुम्हाला मी अशा 5 ह्या ट्रिक सांगितलेल्या आहेत, 5 ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यापैकी कोणताही ऑप्शन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही साडी नेसून ट्राय करा, म्हणजे बघा. आणि आपला पदर पण बघा आणखी थोडासा उलट मोठा आलेला आहे, म्हणजे आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली आलेला आहे. त्यामुळे ज्या आपल्या 4 ज्या काही निऱ्या दिसत आहेत, तर पदर जर थोडासा मी लहान घेतला असता तर 5वी पण आपली निरी अगदी झालेली असती. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच माझे चॅनल सबस्क्राईब करा. असा तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.